नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी शहरामध्ये किरकोळ कारणावरून सलून दुकानामधील 2 जणांनी प्राध्यापकाला केली जबर मारहाण, गुन्हा दाखल। बुलढाणा जिल्ह्यामधील मालेगाव इथे 10 दिवसांपूर्वी वीज पडून महिलेचा मृत्यू, मात्र अद्यापही शासकीय मदतीचा अभाव। पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटल जवळ पाटील इस्टेटमध्ये अग्नितांडव, 200हून अधिक झोपड्या जळून खाक, महानगरपालिकेच्या वतीने मदत कार्य सुरू। नेवासाच्या नगरसेविका शालिनी सुखदान यांनी केली राजीनाम्याची घोषणा, तर पती संजय सुखदान यांनी ठेकेदारीचे 90,000चं कमिशन सर्वांनीच घेतल्याचा केलाय गौप्यस्फोट। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी शहरामध्ये 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सलूनच्या दुकानामध्ये म्युझिक सिस्टीमवरती सुरू असणाऱ्या गाण्यांचा आवाज कमी कर असं म्हटल्याचा राग आल्यामुळे सलून दुकानामधील 2 जणांनी प्राध्यापक दीपक निर्मळ यांना जबर मारहाण केली आहे। दरम्यान याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे, तर आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। सलूनच्या दुकानामध्ये टेपवरती मोठ्या आवाजात सुरू असलेल्या गाण्यांचा आवाज कमी कर असं म्हटल्याचा राग आल्यामुळे सलून दुकानामधील 2 जणांनी एका प्राध्यापकाचा कमरेच्या पट्ट्यानं डोळा फोडल्याची घटना राहुरी शहरामध्ये घडली आहे। दरम्यान याबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान राहुरी येथील कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असलेले दीपक सुभाष निर्मळ हे राहुरी शहरामध्ये खाजगी क्लास घेत होते, तेव्हा त्यांच्या क्लासच्या खाली असलेल्या सलूनच्या दुकानामध्ये टेपवरती मोठ्या आवाजामध्ये गाणी सुरू होती। प्राध्यापक दीपक निर्मळ हे सलूनच्या दुकानामध्ये गेले आणि आवाज कमी करण्यास सांगितलं। याचा राग आल्यामुळे सलून दुकानामधील अमोल कदम आणि मयूर कदम या दोघांनी प्राध्यापक दीपक निर्मळ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी अमोल कदम हा कमरेच्या पट्ट्यानं मारहाण करत असताना प्राध्यापक दीपक निर्मळ यांच्या डोळ्याला जबर मार लागलाय आणि त्यांचा डोळा निकामी झाल्याचं समजतंय। यावेळी प्राध्यापक दीपक निर्मळ यांना प्रथम उपचारांसाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। 28 नोव्हेंबर रोजी त्यांच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाणं गाठलं। काही प्रमाणामध्ये इथे पोलीस प्रशासनाची हुज्जत घालून प्राध्यापक दीपक निर्मळ यांच्या फिर्यादीवरनं अमोल कदम आणि मयूर कदम या दोघांच्या विरुद्ध जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव हे करतायत। यामधील आरोपींना 29 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी। सध्या सर्वत्रच गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेत। दरम्यान शासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केलंय। मात्र या बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता काही सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांचे पुढाकार घेण्याचं नियोजन सुरू आहे। वाळकी इथे शेतकऱ्यांनी नुकतीच दुष्काळी भागाची पाहणी करून माहिती घेतली आहे। राज्यामधील अनेक भागामध्ये सध्या भीषण दुष्काळाचं सावट आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय।
येथील जनावरांना हिरवा चारा नसल्यामुळे मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे। पावसाअभावी शेतामधील पिकं जळून नष्ट झाली आहेत, तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आहे, परंतु शासनानं याकडे अद्यापही दुर्लक्ष केलंय। या परिस्थितीमध्ये बळीराजाला मदत करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांनी पुढाकार घेण्याचं नियोजन सुरू केलंय। वाळकी तालुका दौंड येथील शेतकऱ्यांनी नुकतीच दुष्काळी भागाची पाहणी करून माहिती घेतली आहे। बारामतीसह पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळी जनावरांना चारा पुरवण्यासाठी सामाजिक स्तरामधून प्रयत्न केला जातोय। यासाठी प्रशांत भागवत यांच्यासह काही शेतकरी आणि सामाजिक सेवा संस्था आर्थिक हातभार लावतीये। या वर्षीही या भागामधील अनेक गावांमध्ये दुष्काळी स्थिती आहे। पावसाच्या अभावी शेतामधील पिकं नष्ट झाली आहेत, तर अनेक ठिकाणी जनावरांना हिरवा चारा नाहीये। येथील शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे जनावरांची संख्या अधिक आहे। ही जनावरं दुष्काळी परिस्थितीमध्ये जगवणं शेतकऱ्यांना मोठं आव्हान आहे। बोरगावसह परिसरामधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नियोजित चारा छावणी प्रमुख प्रशांत रामदास भागवत, चारा छावणीचे व्यवस्थापक सतीश थोरात, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पायगुडे इत्यादी या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते। यावेळी या भागामधील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी समाजसेवा संस्थांनी पुढे यावं असं आवाहन यावेळी अनेकांनी केलंय। शेतकऱ्यांच्या सोयीनुसार चारा डेपो किंवा छावणी सुरू करण्याबाबत प्राथमिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे आणि त्यानुसार आता लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करा अशी विनंती शेतकऱ्यांनी या दौऱ्यामध्ये केली आहे। मी शंकर तावरे बोलतोय, मोरगाव परिसरातील शेतकरी आहे। आमचा चाऱ्याचा प्रश्न फार अवघड आहे। दौंड तालुक्यातनी काही शेतकरी आले होते। आमच्या चाऱ्याचा प्रश्न बघितलेला आहे। विहिरीत काय पाणी नाही, जरी चारा मिळाला तर बरं होईल आणि चाऱ्यासाठी फार अवघड प्रश्न आहे। बोला। हॅलो। आणि जर चारा झाला तर मोठा अवघड आहे। चारा पाहिजे आणि खाजगी कोणी लक्ष घातलं तर ठीक आहे। 2002 मध्ये छावण्या झालत्या, शासन काय आता लक्ष देत नाही असं झालेलं आहे। जर खाजगी शेतकऱ्यांनी लक्ष घातलं तर जनावरांचा प्रश्न सुटणार आहे, नाहीतर मोठा अवघड आहे। मी प्रशांत रामदास भागवत, राहणार वाळकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे। आमचा परिसर 2 नद्यांच्या संगमाच्या किनारी वसलेला आहे। एका बाजूला मुळा मोठा नदी, एका बाजूला भीमा नदी आणि 12ही महिने आणि 24 तास पाणी असणारा असा हा पुण्यपावन आमचा परिसर असल्यामुळे आम्ही एक दिवस फिरत फिरत सहज मोरगाव परिसरात आलो आणि मोरगाव परिसरात आल्यानंतर बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातला आम्ही भाग पाहिला। अगदी ओसाड माळरान आणि त्या ठिकाणी आम्हाला दुष्काळाची अगदी गडद छाया दिसली। मग आम्ही त्याच वर्षी ठरवलं की या ठिकाणी आपण चारा वाटप केलं पाहिजे। मग आम्ही 2012ला चिन्मय मिशन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागामध्ये सुमारे 500 टन चारा वाटप केला। त्यानंतरही माहिती सेवा समिती मान्य चंद्रकांत वारगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 2016मध्ये सुद्धा चारा वाटप केला। याही वर्षी आता निदान चारा वाटप जरी केला ना तरी इथल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पाण्याची भीषण तीव्र टंचाई जाणवणार आहे। मग यासाठी आम्ही आता सध्या निवासी चारा छावणी हा उपक्रम सुरू करत आहोत। या निवासी चारा छावणीमध्ये ज्या ठिकाणी आमच्याकडे पाण्याची उपलब्धता 24 तास आहे अशा ठिकाणी लोकांनी येऊन राहायचं। त्या लोकांना तिथे निवासी व्यवस्था, पाण्याची मोफत व्यवस्था, राहण्याची व्यवस्था प्लस त्या लोकांना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जेवण आणि त्यांच्या जनावरांना मोफत चारा वाटप करण्याचं आमचं नियोजन आहे। तरी जास्तीत जास्त दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आम्हाला वाटतं। मनोहर दावरे, C24 तास, बारामती। मोताळा तालुक्यामध्ये राजरोजपणे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केले जाते, मात्र महसूल विभाग यावरती कोणतीही कारवाई करत नाहीये। भर दिवसात तहसील कार्यालयाच्या समोरनं या मुरमानं भरलेल्या वाहनांची ये-जा सुरू असते, त्यामुळे कुंपण शेत खाते असंच म्हणावं लागेल। दरम्यान याकडे वरिष्ठांनी आता तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। मोताळा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गौण खनिज माफियांकडून मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवरती उत्खनन सुरू आहे। भर दिवसात तहसील कार्यालयाच्या समोर मुरमाची भरलेली वाहनं जात असतात। एवढंच काय तर या विभागाचे असलेले तलाठी यांचा चांगला संपर्क या माफियांशी आहे। सगळी माहिती तलाट्यांच्या मार्फत अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या माफियांना पुरवली जाते। गेल्या काही दिवसांपासून मोताळा तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी नवीन लेआउट पडले आहेत।
त्यांच्यासाठी रस्त्यासाठी हजारो ब्रास मुरुम अवैधरित्या उत्खनन करून विनापरवाना या ठिकाणी टाकला जातोय। रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या मलकापूर बुलढाणा रोडवरील इसार पेट्रोल पंपाच्या समोरच्या लेआउटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मुरुम टाकत असताना एकाही अधिकाऱ्याच्या नजरेस पडला नाही, हे विशेष आहे। भर दिवसा या ठिकाणी 10 ते 15 ट्रॅक्टरनं मुरुम टाकला गेलाय, मात्र अधिकारी यांनी कुठलीही कारवाई का केली नाही? त्यामुळे पाणी कुठं मुरतंय असे प्रश्न निर्माण होत आहेत। याबाबत तहसीलदार यांना माहिती विचारली असता आमचे कारवाईचं काम सुरू आहे असं सांगण्यात आलंय, मात्र प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये। त्यामुळे कुंपणच शेत खातंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही। दरम्यान अशा ठिकाणचे पंचनामे करून संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। महसूल विभाग आणि उत्खनन माफिया यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे अशा प्रकारे तालुक्यामधील शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातोय। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं आता अत्यंत गरजेचं आहे। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। 27 नोव्हेंबर रोजी पुरंदर तालुका इथे खानवडी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या सहयोगानं राज्यस्तरीय 11वे महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये पुरंदर तालुक्यामधील एकूण 7 गावं स्थलांतरित करण्यात येणार आहे, या विषयावरती जोरदार चर्चा झाली आहे। पुरंदर तालुका इथे मंगळवारी 27 नोव्हेंबर रोजी खानवडी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या सहयोगानं राज्यस्तरीय 11वे महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शरद गोरे आणि उद्घाटक संभाजी झेंडे तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक दशरथ यादव, राजकुमार काळभोर, राजाभाऊ जगताप, दत्ता भोंगळे, सुनील लोणकर, संजय सोनोने आणि इतर मान्यवर इथे उपस्थित होते। या साहित्य संमेलनामध्ये पुरंदर तालुक्यामधील एकूण 7 गावे विमानतळ बनवण्यासाठी स्थलांतरित करण्यात येत आहेत आणि त्यामधीलच महात्मा फुले यांचं ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जाणारं खानवडी हे हटवलं जाणार आहे। त्यामुळे ज्यांनी शिक्षणाची पहिली घंटा देशामध्ये वाजवली त्यांचाच इतिहास आता संपण्याचा प्रयत्न सत्तेमध्ये असणारे सरकार करत आहे, असा विषय साहित्य संमेलनामध्ये जोरदार रंगलाय। महात्मा फुलेंचा इतिहास नामशेष करू देणार नाही असं मत यावेळी साहित्यप्रेमींनी व्यक्त केलंय। संजय सोनोने, C24 तास, दौंड। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। बुलढाणा जिल्ह्यामधील ग्राम मालेगाव येथील नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता। या घटनेला 10 दिवस उलटून गेलेत। नैसर्गिक आपत्तीमुळे 24 तासांमध्ये संबंधित कुटुंबाला मदत मिळणं आवश्यक आहे, मात्र अद्यापपर्यंत देखील या कुटुंबाला शासकीय मदत मिळाली नाहीये। राज्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये 19 नोव्हेंबरला अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली होती।
यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला होता। यामध्ये ग्राम मालेगाव येथील दीपाली भंगाळे या महिलेच्या अंगावरती वीज पडून त्यामध्ये त्या मरण पावल्या होत्या आणि त्यांचा 15 वर्षीय मुलगा हा सुद्धा जखमी झाला होता। या कुटुंबावरती अचानक आलेल्या पावसामुळे नैसर्गिक संकट आलं आणि यामध्ये या कुटुंबामधील एका महिलेचा मृत्यू झाला होता। यावेळी शासनाकडून पंचनामे करण्यात आले होते, मात्र या घटनेला आज जवळजवळ 10 दिवस उलटून गेलेले आहेत। मात्र शासनाची अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत त्यांना मिळाली नाहीये। एवढंच काय तर एक शासकीय अधिकारी सुद्धा या कुटुंबाकडे फिरकला नाहीये। या मतदारसंघाचे असलेले लोकप्रतिनिधी आमदार हर्षवर्धन सपकाळ उर्फ दादा हे मुंबईसह दिल्लीमध्येच गेल्या 10 दिवसांपासून गुंग आहेत। या जिल्ह्याचे खासदार यांना हा विषय माहीत आहे की नाही याची सुद्धा शंका आहे। एवढी मोठी घटना घडलेली असताना एकही लोकप्रतिनिधी यांना या विषयाचं गांभीर्य नाहीये हे दिसून येत आहे। प्रशासनाची जबाबदारी आहे, त्या प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सुद्धा या कुटुंबाची साधी भेट सुद्धा घेतली नाहीये। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये 24 तासांच्या आतमध्ये संबंधित कुटुंबाला मदत मिळणं गरजेचं होतं, मात्र गेले 10 दिवस उलटून सुद्धा हे कुटुंब शासनाच्या मदतीपासून वंचित आहे। दरम्यान संबंधित अधिकारी यांच्यावरती आता काय कारवाई होतीये हे पाहणं गरजेचं आहे। संध्याकाळी अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली। त्यावेळेस माझी वहिनी आणि मुलगा बैलगाडी घेऊन घरी येत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली। वीज कोसळून जागेवर वहिनी आणि एक बैल जागेवर ठार झाला। त्याच वेळेस पोलीस पंचनामा झाला। पोलीस पंचनामा झाल्यानंतर शासनातर्फे मदत होईल असं सांगितलं, पण तरी सुद्धा कोणीही आमदार खासदार 10 दिवसात सुद्धा भेटायला आलेलं नाही आणि कुठल्याच प्रकारची मदत झालेली नाही अद्याप तरी। 19 तारखेला अचानक अवकाळी पाऊस आला, त्यामुळे माझा मुलगा आणि माझी पत्नी शेतातून घराकडे निघाली। घराकडे निघत असताना रस्त्यामध्ये वीज कोसळलेली गाडी बैलावर, तिथंच माझी पत्नी ठार झाली आणि एक बैल ठार झाला, मुलगा गंभीर जखमी झाला। तिथं पंचनामे झाले। पंचनामे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं बुवा की तुम्हाला मदत मिळून जाईल लवकर 4 दिवसात। आतापर्यंत 10 दिवस झाले, पण ना तहसीलदार ना आमदार ना खासदार कोणीही आम्हाला येऊन गेलं नाही इथं। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। 28 डिसेंबर रोजी दिमाग ही लाल हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय। एका वेगळ्या आशयाचा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। दिमाग ही लाल हा मराठी चित्रपट 28 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय। मानवजातीचं कल्याण करण्यासाठी दिमाग ही लाल वेगवेगळी उपकरणं तयार करतो। मानवी जीवनामध्ये संताप आणि दुःख विसरून हा त्रास कमी व्हावा यासाठी त्यानं ही उपकरणं बनवलेली आहेत। हा चित्रपट आरशासारख्या समाज जीवनाची वस्तुस्थिती दाखवतो। दिमाग ही लालचा मित्र राहुल आत्महत्या करतो कारण त्याला पुनर्जन्म घ्यायचा असतो। या सर्व गोष्टींमुळे दिमाग ही डिप्रेशनमध्ये जातो आणि त्यामध्ये तो कसा बाहेर येतो या संदर्भामधील सगळा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलाय। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये स्वराज फडतरे, ज्ञानेश आदी कलाकार आहेत, तर दिग्दर्शक जितेंद्र वानखेडे, सुनील अग्रेसर, निर्माता मुसादित मुकादम हे आहेत, असं यावेळी 6 सेन्स फिल्म प्रोडक्शनचे MD संतोष महाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। दरम्यान या प्रसंगी प्रशांत वडके, सागर शिलार आदी मंडळी उपस्थित होते। मला सांगितले तेव्हा माझ्या डोक्यात आलं की का नाही ही कथा महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत, मराठी लोकांपर्यंत पोहोचावी, का तर मी मराठी आहे प्रथम, नंतर मुस्लिम आहे, तर मराठी चित्र म्हणजे माझं वातावरण मी चांगलं करू, तर आम्हाला प्रश्न पडला होता। तर मी चित्रपट माध्यमातून माझ्या मराठी समाजात शांतता आणि सुव्यवस्था असावी असा माझा याच्या मागं प्रयत्न आहे। त्याला विरारमध्ये, शाही फार्ममध्ये, चेंबूरमध्ये, स्टुडिओमध्ये आणि पार्ट ऑफ द म्हणजे रिव्हर नदीवर झालेला आहे, 3-4 ठिकाणी झालेला आहे चित्रपट। ॲज सून ॲज पॉसिबल लोकांपर्यंत हा संदेश जावा आणि खास करून माझं डायरेक्टली म्हणणं आहे, जर दिमागीला आत्महत्या थांबण्यासाठी तोडगा नाही तर तोडगा आहे कुठं।
हे माझं एक फॉर्म सेंटेन्स आहे. कथा म्हणूनच नमकी, कारण आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांचा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. असं नाही की एक काही बनवून लिहिलेली कथा आहे. पर्सनल एक्सपिरियन्स, इवन दो जी घटना घडलेली ती खरोखर घटना आहे आणि ह्या घटना परत घडू नये, किंवा अशी जी अंधश्रद्धा आहे की बाबा मी पुढच्या जन्मी जे मला बनायचं आहे ते ह्या जन्मी शक्य नाही तर मी आत्महत्या करतो आणि पुढच्या जन्मी बनेल, ही सत्य कथा आहे. पण ती लोकांसमोर आणणे आणि 12 वर्षाच्या मुलावर होणारे परिणाम त्याच्याकडे दुर्लक्षित केले जातात जनरली पॅरेंट्सकडून, की आपण जे बोलतोय, आपण जे वागतोय, घरात जे वातावरण, त्याचा परिणाम मुलावर काय होतं याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. परंतु डायरेक्टली इनडायरेक्टली तो फ्रस्ट्रेशनमध्ये जातोय. आताच्या घडीला जे वातावरण घडत आहे ते नॉट गुड, आणि त्यातून त्याला फ्रस्ट्रेशनमधून निघणार कसा 12 वर्षाचा मुलगा? त्याला काही औषधी देऊ शकत नाही. त्या मशीन्स जो त्याचे मित्र आहेत फिल्ममध्ये, ड्रोन आहे, डॉग सक मशीन आहे, रोबोट आहे, हे त्याचे मित्र आहेत, त्याला काम करतात. पण तो फ्रस्ट्रेशनमध्ये गेला आहे आता. तर मग त्या फ्रस्ट्रेशनमधून तो निघणार कसा? ते मशीन तर करू शकत नाही. म्हणून त्यासाठी एक कम्प्लीट सोल्युशन पण आम्ही दिलेलं आहे. असं नाही की पिक्चर अर्धवट सोडला आहे आणि ऑडियन्सला आम्ही विचार करायला टाकले बाबा तुम्ही निर्णय घ्या, असं नाही आहे. आम्ही त्यावर सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे, परफेक्ट सोल्युशन. जसं सर बोलले की दिमाखिलाल हा आत्महत्येवर तोडगा नाही, तर तोडगा आहे कुठे, हे आमचं फर्म सेंटेन्स आहे. एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे आमच्या कन्सेप्ट. सर्वप्रथम प्रेक्षकांना माझा नमस्कार. ह्या चित्रपटामधून छान छान संदेश प्रत्येकाला दिले जात आहेत. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा. याचं आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असं आहे की जे काही संदेश आहेत हे लहान मुलावरती पण एक संदेश आहे, हिंदू मुस्लिम धर्मियांवरती पण चांगला एक संदेश आहे. आणि या संदेशामुळं बरंचसं प्रेक्षकांमध्ये सुद्धा आवड निर्माण होईल आणि चित्रपटाबद्दल भरपूर आम्हाला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळेल. त्याची आम्ही नक्कीच वाट बघतो. आपण चित्रपट बघा, बघितल्यावर आम्हाला नक्कीच आपला रिस्पॉन्स रिप्लाय द्या. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. वाशिम जिल्ह्यामधील कारंजा इथे रुग्णालयामध्ये पैशांच्या अभावी एका गरोदर महिलेला दाखल करून न घेतल्यामुळे या महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली आहे. दरम्यान जागरूक नागरिकांनी आडोसा करून ही प्रसूती करून घेतली आहे. दरम्यान सर्वधर्म आपत्कालीन संस्था प्रमुख श्याम सवाई आणि त्यांच्या चमूनं आई आणि बाळाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलंय. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाचा अधिकारी आणि कर्मचारी दारूचा अड्डा समजून वापर करतायत. ही बाब आता समोर आली आहे, त्यामुळे तात्काळ यावरती कारवाई करण्याची गरज आहे, असं मत सामाजिक कार्यकर्ते मुन्नीवार यांनी व्यक्त केलं. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास श्याम तयाडे यांचा सर्वधर्म आपत्कालीन संस्था प्रमुख श्याम सवाई यांना फोन आला की प्रभात टॉकीजवळ भाटी यांच्या घरासमोर महिलेची प्रसूती रोडवरती झाली आहे. दरम्यान यावेळी स्थानिक रेखा रमेश जाधव, तेजपाल सिंग भाटिया, सतीश मुंदे आणि परिसरामधील कर्तव्य जागृत नागरिकांनी रोडवरती कपड्यांचा आडोसा करून या महिलेची प्रसूती पार पाडली आहे. आणि लगेच श्याम सवाई आणि चमूनं आई आणि बाळाचं कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलंय. सदर महिला आणि बाळ दोघेही आता सुखरूप आहेत. हे परिवार परिसरामधील रुग्णालयामध्ये गेलं होतं, पण त्यांच्याकडे आर्थिक अडचण म्हणजे पैशांची चणचण होती, त्यामुळे दवाखान्यामध्ये त्यांना दाखल करून घेतलं नाही. एवढंच नाही तर रोडवरती प्रसूती झाल्यानंतर जवळ असलेल्या महिला रुग्णालयामधनं मदतीचा प्रतिसाद देखील देण्यात आला नाहीये. हे खेदजनक आहे. तर दुसरीकडे भला मोठा दवाखाना, नाव उपजिल्हा रुग्णालय, परंतु या ठिकाणी उपचार सुरू नसून इथे दारूचा अड्डा सुरू आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे रुग्णालयाचे हस्तांतरण सुद्धा अद्यापपर्यंत थांबलं आहे. हे विशेष आहे. कारंजा उपजिल्हा रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये असतानाच रुग्णालयामध्ये अवैध निवासाची सोय करून अधिकारी वा कर्मचारी परिसरामध्ये घाण करून दारूचा अड्डा समजून या परिसराचा वापर करतायत आणि इथे अस्वच्छता करतायत. या ठिकाणी या प्रकाराला वेळीच आळा घालून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असं मत सामाजिक कार्यकर्ते चांद मुन्नीवाले यांनी व्यक्त केलंय. त्यांना दारूच्या शिशा आणि कचरा काडी अशी घाणीचा खच भरलेला दिसला. त्यावेळेस त्यांनी त्या जिल्हा रुग्णालयातल्या अधीक्षकाला विचारणा केली
विचारणा केल्यानंतर त्यांना अशा प्रकारचं उत्तर दिलं की आमच्या या जिल्हा रुग्णालय आमच्या अंडरटेकिंगमध्ये सध्या आलं नाही, त्यामुळं हा सगळा प्रकार इथं होऊन राहिला, याला जबाबदार आम्ही नाही. त्यांनी एक प्रकारची जवाबदारी आपल्या कचरा और उड़वा उड़वी के उत्तर देना, वहाँ अधिकारी नहीं भाई, बाहर के लोगों ने दारू की बोतल फेंके हुए, वहाँ कर्मचारी व इतर सब लोगों ने उस पर ख्याल देना चाहिए. हमारा यही निवेदन है. प्रगत कारंजा मित्र मंडल पीडीपी के तालुका अध्यक्ष विलास राउत, ये हमने सब मिलके पायनी करी. अगर उस पर बिल्डिंग का उद्घाटन हो जाता तो गांव के पेशेंटों को इनको सुविधा मिलना चालू हो जाती थी. हमारी यही मांगनी है बस. प्रकाश आडे, सी24 तास, वाशिम. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेत. दरम्यान कांद्याला हमी भाव द्यावा आणि परदेशी कांदा आयात बंद करावी या मागणीसाठी येवल्यामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. कांद्याला भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कांदा विकून उत्पादन खर्च देखील निघत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये कांदा निर्यात पूर्णपणे बंद आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये उन्हाळ कांदा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला होता, मात्र कांद्याला नाममात्र दर मिळतोय. कांद्याला हमीभाव देण्यात यावा, परदेशी कांदा आयात बंद करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये संभाजी पवार, झुंजार देशमुख, रतन बोरनारे, राजेंद्र लोणारी, भास्कर कोंढारे आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. आज 29/11 या दिवशी कांदा भाववाढीच्या संदर्भात येवला शिवसेनेच्या वतीनं, येवला शहर आणि ग्रामीण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयावर एक मोर्चा काढून आम्ही शासनाला जाब विचारला आहे की कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजेत. जो कांदा कमी भावात विकून गेला त्या पोटी शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान मिळालं पाहिजेत. साधारणपणे 2000 रुपयाचा भाव मिळाला पाहिजेत. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान असेल की विरोधी पक्षनेता असताना आपण जेव्हा कांद्याचे भाव पडले, कोसळले, तेव्हा आपण मोठ्या पोटतिरकीनं विधान भवनात गरजावत होता. आजही आपण या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजेत. नाशिक जिल्ह्यात खूप काही प्रमाणात कांदा अजून उन्हाळ कांदा चाळीस शिल्लक असल्यामुळं त्या कांद्याला नक्कीच हमीभाव मिळाला पाहिजेत. आणि कांदा जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तो विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आदेश केले पाहिजेत अशी विनंती आम्ही तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिली आहे. आणि सरकारला ही विनंती आमची आहे की आपण कांद्याचा हमीभाव नक्कीच द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. प्रशांत कलंके, सी24 तास, येवला. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्यामध्ये संचिती हॉस्पिटलजवळ पाटील इस्टेट परिसरामध्ये दुपारी भीषण आग लागली. 40 अग्निशामक दलांच्या गाड्यांना ही भीषण आग विझवण्यासाठी पाचारण करावं लागलंय. यामध्ये 200हून अधिक जण बेघर झाले आहेत. दरम्यान महापालिकेच्या वतीनं त्यांची राहण्याची आणि जेवणाची तात्पुरती सोय करण्यात आली आहे आणि त्यांच्या घरांचं पुनर्उभारणी करण्यासाठी योग्य ती मदत आता करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये शिवाजीनगर येथील संचिती हॉस्पिटलजवळ पाटील इस्टेट परिसरामध्ये दुपारी भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्याला काही वेळेनंतर यश मिळाले. दरम्यान आतापर्यंत या आगीच्या भक्षस्थळी 200हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलं नाहीये. घरामधील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग आणखी पसरत गेली. आग आटोक्यामध्ये आणण्यासाठी झोपड्यामधील ज्वलनशील वस्तू बाहेर काढण्याचा अग्निशामक जवानांनी शर्थीचा प्रयत्न केला. घरामधील वस्तू डोक्यावरती घेऊन बाहेर काढल्या म्हणून मोठा अनर्थ टळलाय. आगीमुळे पिंपरीकडनं पुण्याकडे येणारा खडकीच्या पुढचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही काळ इथे भीतीचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान आता वाहतूकही नियंत्रणामध्ये आली आहे. या दुर्घटनेमध्ये ज्यांचे संसार जळून खाक झाले आहेत त्यांच्यासाठी महापालिकेच्या वतीनं राहण्याची आणि जेवणाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या घरांच्या पुनर्उभारणीसाठी वासे आणि पत्रे देण्यात येणार आहेत. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. किनवट नगरपालिकेच्या समोर संविधान चौकामध्ये अंकुश भालेराव, मोईज खान आणि सुनील येरेकार यांच्या वतीनं संविधान गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 26/11 हल्ल्यामधील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. दरम्यान यावेळी अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती होती. भारतीय संविधान हा संपूर्ण भारतीयांच्या मनांना एक राष्ट्रीयत्वाच्या भक्कम धाग्यामध्ये गुंफणारा आणि प्रत्येक भारतीयांचं कल्याण करू पाहणारा ग्रंथ आहे. संविधानाच्या मुळाशी असलेलं व्यापक मानवतावादी तत्वज्ञान, संविधानानं पुरस्कारलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, धर्मनिरपेक्षता, सहकार ही महामूल्ये भारतीय जनमानसामध्ये खोलवरती रुजली आहेत. तर भारतीय लोकशाही खऱ्या अर्थानं यशस्वी होईल आणि इथे बुद्धिवाद, विज्ञानवादी आणि समतावादी अशी समृद्ध संस्कृती निर्माण होईल, असं प्रतिपादन माजी आमदार भीमराव केराम यांनी केलंय. किनवट नगरपालिकेच्या समोर संविधान चौकामध्ये अंकुश भालेराव, मोईज खान आणि सुनील येरेकार यांनी आयोजित केलेल्या संविधान गौरव महोत्सवामध्ये अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष के मूर्ती, साजिद खान, बाजार समिती सभापती अनिल पाटील कन्हाळे, उपनगराध्यक्ष श्रीनिवास निमानिवार, गट शिक्षण अधिकारी सुभाष पवने, सभापती कैलास भगत, व्यंकटराव निमाणनिवार, नगरसेवक जहरुद्दीन, पीपल रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विनोद भरणे आदी प्रमुख मान्यवर अतिथी इथे उपस्थित होते. उत्तम कानिंदे यांनी यावेळी सूत्रसंचालन केलं आहे आणि सर्व अतिथी आणि विद्यार्थी यांच्याकडनं संविधान उद्देशिकेचं वाचन करून घेतलं. यावेळी 26/11 हल्ल्यामधील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. याप्रसंगी चतुरंग कांबळे, शकील बडगुजर, गोकुळ भवरे, केंद्रप्रमुख रमेश राठोड, राम बुसमवार, राहुल नाईक आदी मान्यवरांसह बहुसंख्येनं नागरिक इथे उपस्थित होते. जवाहेरुल उलूम उर्दू प्राथमिक शाळा, रतनीबाई राठोड प्राथमिक शाळा, गुरुकुल आश्रम प्राथमिक शाळा आणि सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक इथे उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला भारत देश अनेक जाती, पंथ, धर्म, लिंग, भेद ह्या सगळ्या विविधतेने असलेला आपला कॉस्मोपॉलिटन अशा पद्धतीचा असणारा आपला भारत देश आणि म्हणून या संबंध देशाचा राजकारभार सर्वसंमतीने चांगल्या पद्धतीने चालवण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या नंतर ही जबाबदारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर आणि संविधान सभेमधले असणारे जे काही सन्मान्य सभासद होते त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्या काळामध्ये 2 वर्षे
11 महिने 18 दिवस प्रचंड अशी मेहनत घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतवर्षासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि म्हणून हे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पण केलेला आणि त्या भारतीय संविधानाला आज 69 वर्षे पूर्ण झालेला आणि म्हणून 1950 पासून या भारताचं राज्यकारभार भारतीय संविधानाच्या माध्यमातून बंधूंनो या ठिकाणी चालतो आणि म्हणून या भारतीय संविधानामध्ये जे काही मूल्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलेले आहे त्यांचं तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या प्रसिद्धिकेचं उद्देशिकेचं या ठिकाणी वाचन करून त्याची शपथ ग्रहण आपण एक केलेली आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे अतिशय महत्वाचे मूल सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये अंगभूत केलेले आहेत. त्याचं अनुकरण करून आपला भारत, आपला देश आणि या देशामधली असणारी ही संविधानाच्या माध्यमातून चालू असलेली लोकशाही च्या माध्यमातून इथली असणारी शासन व्यवस्था, शासन प्रशासन ह्या सगळ्या अंगाने न्याय व्यवस्था ही संविधानाच्या माध्यमातून या देशाच्या एकात्मता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवून हा देश कसा सक्षम, बलशाली आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभं राहायला पाहिजे अशा पद्धतीच्या संविधानाच्या रूपाने आज आपण सगळे मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि म्हणून भारतीय संविधानाचं स्मरण बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान या देशाला दिलेल्या या भारतीय संविधानाच्या दिन त्यामुळं संविधान आणि बाबासाहेबांचं स्मरण म्हणून आज 26 नोव्हेंबर या दिवशी या संविधान प्रस्ताविकेचं वाचन करून आपण त्यांना अभिवादन करतो आणि आपण केलेला या प्रसंगी आपल्या सगळ्यांना या भारतवर्षातील तमाम सर्व समाज बांधवांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून उद्याचं असणार राष्ट्र उभारण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या जे उद्देशिका आहे, जे काय तत्व आपल्याला सांगितलेलं आहे, या तत्वाच्या आधारे हा देश बलशाली एक महान शक्तिशाली अशा पद्धतीचा राष्ट्र उभारण्यासाठी जे स्वप्न अनेकांनी हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे, त्या बलिदान दिलेल्या त्या महापुरुषांच्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून नंतर स्वातंत्र्याच्या नंतर हा देश सुरळीत व्यवस्थित चालण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहू एवढंच या प्रसंगी आपल्या सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन करतो. परत एकदा जी काय आयोजन समिती या ठिकाणी आहे त्यांनी अतिशय संविधानाचं गांभीर्य लक्षात घेऊन मला वाटते पहिल्यांदाच शहराच्या ठिकाणी विशेषतः शहराच्या ठिकाणी बऱ्याच लोकांना माहीत नाही नगरपालिकेच्या समोर ही एक संविधान चौक आहे. आज जरी छोटेखानी या ठिकाणी दिसत असलेले स्मारक असेल तर मला वाटते त्या स्मारकावर संविधानाची उद्देशिका सुद्धा ते प्रिंट केलेला आहे. भविष्यामध्ये नगरपालिका चांगल्या पद्धतीने त्याची व्यवस्थित उभारणी करून अगदी चांगल्या पद्धतीचं असणारी आपली प्रसिद्ध लोकांच्या नजरेपुढे येईल. सातत्याने त्याचं स्मरण त्या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीने नगरपालिका प्रयत्न करेल अशा पद्धतीचं आपण आशावादी राहायला हरकत नाही. आणि या प्रसंगी सर्व नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यासह सर्व वेगवेगळ्या पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, संविधानाच्या प्रति आस्था असणारे सर्व समाज बांधव या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आणि आयोजकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि परत एकदा आजच्या या 69व्या भारतीय संविधानाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्या लोकांना कोटी कोटी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. मझहर शेख, सी 24 तास, नांदेड.
सांगली महापालिकेच्या भाजप सत्तेला 100 दिवस पूर्ण झालेत। या कारकिर्दीमध्ये भाजपकडनं जनतेला फक्त आश्वासनेच मिळाली आहेत। विकासाच्या नावावरती भाजपनं जनतेची दिशाभूल केली आहे। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं महापालिकेच्या समोर अनोखं लाडू आणि फुगे आंदोलन करण्यात आलंय। सांगली महापालिकेच्या भाजप सत्तेला 100 दिवस पूर्ण झालेत। या 100 दिवसामध्ये भाजपकडनं जनतेला फक्त गाजर दाखवल्याचा निषेध करत विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं महापालिकेच्या समोर लाडू आणि फुगे आंदोलन करण्यात आले। यावेळी सत्ताधारी भाजपच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। भाजपच्या सत्तेच्या 100मध्ये भाजपनं शहरवासियांना दिलेले विकासाचं वचन हे दिवा स्वप्नच असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। या 100 दिवसामध्ये शहरवासियांना डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाईन फ्लू सारखे रोग दिले आहेत। विकासाच्या नावावरती सत्तेवरती आलेल्या भाजपनं घोर निराशा केली आहे असा आरोप काँग्रेसने केलाय। या निषेधार्थ महापालिकेच्या समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं गाजर दाखवत आणि आरशातील लाडू दाखवून अनोख्या पद्धतीनं भाजपच्या 100च्या कारभाराचा निषेध केलाय। यावेळी कारभार सुधारा अन्यथा चालते व्हा असा इशारा देण्यात आलाय। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। इच्छा असेल तर मार्गही नक्की सापडतात। याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावाला अवश्य भेट द्यावी, कारण हे गाव वैचारिक एकीच्या बळावरती सर्वार्थानं प्रगती करत आहे। नुकतेच या गावामध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठांसाठी विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे। काय आहे ते उपक्रम पाहूयात। बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मूलमंत्र अंगीकारत जनसामान्यांच्या हिताचा विचार जपणारे आणि जपलेले विचार उपक्रमामधनं प्रत्यक्षात राबवणारं गाव म्हणून जारकरवाडी गावाची ओळख आहे। डिंबे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक वसलेलं हे गाव नैसर्गिक साधन संपत्तीनं सधन असं गाव आहे। अशाच जारकरवाडी गावानं आपली ओळख विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवत राज्यभर पसरवली आहे। ग्रामपंचायत प्रशासनानं पुढाकार घेऊन गावामधील वयानं ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा सर्वांचाच मेळ साधत गावाच्या वैचारिक आणि शैक्षणिक प्रगतीचा ध्यास घेतलाय। या माध्यमामधनच जारकरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावामधील विद्यार्थी मित्रांसाठी स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका आणि त्याचबरोबर गावामधील ज्येष्ठांसाठी जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यात आलाय। ज्येष्ठ आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार सौ पैकीकर मॅडम तसेच मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम पार पडलेत। या उपक्रमाबाबत उपस्थित मान्यवरांनी जारकरवाडीकरांचे आभार मानले आहेत। तसेच गावामधील आणि घरामधील व्यक्ती म्हणजे आपल्यावरचं ओझं नसून ती आपली जबाबदारी आहे अशी भावना या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे। तसेच गावाच्या संरक्षणासाठी ग्रामरक्षक दलाची यावेळी स्थापना करण्यात आली। गावामधील तरुणांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं ग्रामपंचायत इमारतीमध्येच स्वतंत्र अभ्यासिकेची सोय करून दिली आहे। या अभ्यासिकेमध्ये अनुभव संपन्न अशा लेखकांची मार्गदर्शनपर पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। तहसीलदार पैकीकर मॅडम यांनी ज्येष्ठांसाठी शासनाच्या असणाऱ्या विविध योजनांची या प्रसंगी माहिती दिली आहे। तसेच पारधी समाजामधील लोकांना जातीचे तथा तत्सम दाखले मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असंही त्यांनी यावेळी नमूद केलंय। तसेच शेती आणि पाणंद रस्ते याबाबत शासनाची असणारी धोरणं याबाबत त्यांनी उपस्थांना मार्गदर्शन केलं आहे। या कार्यक्रम सूत्रसंचालन श्री शिवाजी मारुती पाचपुते गुरुजी यांनी केलंय, तर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव भोजणे, भाऊसाहेब काकडे यांनी उपस्थित मान्यवरांचे यावेळी आभार मानलेत। या प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, सरपंच ॲडव्होकेट रुपालीताई भोजने, उपसरपंच बाळासाहेब ढोबळे, पुणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वळसेसर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, बचत गट महिला पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा जारकरवाडी गावाचे ग्रामस्थ, तरुण सहकारी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते। माणूस केवळ शिकला म्हणजे तो सुशिक्षित होत नसतो, तर तो सामाजिक बांधिलकी किती जपतो यावरती त्याचं शहाणपण अवलंबून असतं, असं यावेळी जारकरवाडी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा नव्यानं दाखवून दिलंय। कारण पूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धत होती, त्यामुळे ही वेळ येत नव्हती। परंतु आता
त्यांच्याबरोबर शेतात जायचं, गप्पा मारायचा हा जो आनंद असतो तो आमच्याबरोबर राहिलेलाच नाही. आणि 1 महिना झाले की ते म्हणायचे की हा तुझा सोन्याचा दिला आम्हाला नको आहे. आणि त्यांना मग पाठवावं लागायचं. ज्येष्ठ नागरिकांना ज्यांची बघायला झाला आपला पहिल्यांदा लाल कुमार आला, त्याच्यानंतर हा भाऊ आम्हाला मुलगी त्या साथीने नांदायला मुलगा जातो नोकरीला बाहेर आणि मग फक्त दोघंच घरी राहतात. तर अशा वेळी जर ज्येष्ठ नागरिक स्थापन असेल तर त्या माध्यमातून तुम्ही सगळे एकत्र येतात आणि तुमच्या अडचणी समजण्यास मदत होते. मला तर वाटलं या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या ग्रामीण क्षेत्राच्या मुलांनी जर त्यांच्या मुलाला औषध लागत असतील, गोळ्या लागत असतील आणि त्यांची मुलंच मुलं येत नसतील तर एक गावात जर मेडिकल असेल तर त्या मेडिकलवाल्याने त्यांना महिन्याला किती औषध पोहोचवावं. जर तिथं मेडिकल नसेल, हॉस्पिटल असेल तर ग्राम सुरक्षा दलाच्या मुलांनी एक आमच्या आई वडील आहे त्या दृष्टीने त्यांची सेवा समजून त्यांना जी औषध वगैरे लागत असतील ती आम्ही द्यावी. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नेवाशाच्या नगरसेविका सौ शालिनी सुखदान यांनी नगरपालिकेच्या मासिक बैठकीमध्ये नेवाशाच्या मध्यवर्ती भागामधील चौकाला संविधान चौक नाव द्यावं असा ठराव मांडला. मात्र याला एक नगरसेवक वगळता सर्वांनीच विरोध केला. त्यामुळे सौ शालिनी सुखदान यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान त्यांचे पती संजय सुखदान यांनी देखील संताप व्यक्त केला आणि गेल्या 19 महिन्यामध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह मी स्वतः देखील ठेकेदारीचे कमिशन म्हणून 90,000 रुपये घेतले आहेत असा गौप्यस्फोट केलाय. 19 महिन्यामध्ये नगरपंचायतच्या कारकिर्दीमध्ये नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांसह मी देखील ठेकेदारीचं कमिशन म्हणून प्रत्येकी 90,000 रुपये घेतलेले आहेत असा गौप्यस्फोट करत नगरसेविका सौ शालिनी सुखदान यांच्या वतीनं त्यांचे पती संजय सुखदान यांनी संविधान चौक नाव द्यावं या ठरावाला नगरपंचायत बैठकीमध्ये विरोध झाल्यानंतर त्याच चौकामध्ये सोशल मीडिया आणि नागरिक तसेच पत्रकारांच्या समोर राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय. नगरपंचायतची मासिक बैठक होती. या बैठकीमध्ये नेवाशाच्या मध्यवर्ती भागामधील चौकाला संविधान चौक नाव द्यावं तसेच या चौकाच्या सुशोभीकरणासाठी आम्ही स्वतः 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून त्याचं सुशोभीकरण करू असा ठराव शालिनीताई सुखदान यांनी चर्चेला आणला. या ठरावाला सचिन वडागळे या नगरसेवका व्यतिरिक्त सर्वांनीच विरोध केल्यामुळे सुखदान यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. या चौकाला सध्या बबनराव कडू चौक तसेच भास्करगिरी महाराजांच्या हस्ते दिलेले औदुंबर चौक असं नाव आहे. या चौकामध्ये कचरा, मोकाट जनावरं, वाळू वाहनं अस्ताव्यस्तपणे उभी असतात.
या मध्यवर्ती चौकात सुशोभीकरण करण्याचा विचार संजय सुखदान यांनी केला आणि या चौकाला संविधान चौक असं नाव द्यावं असा विचार केला आणि त्यासाठीचा ठराव नगरपंचायतच्या बैठकीमध्ये आणला। या ठरावाला मनुवादी तसेच जातीवादी असलेल्या इतर नगरसेवकांनी विरोध केल्याचा आरोप करत सुखदान यांनी सांगितलंय की ज्या संविधानाच्या आधारे नगराध्यक्षा सौ संगीता बर्डे यांच्यासह 9 नगरसेविका निवडून आल्या आहेत, त्यांनी तरी संविधानाचा आदर ठेवणं गरजेचं होतं। मात्र मासिक बैठकीमध्ये तसं घडलं नाही, त्यामुळे या जातीवादी वातावरणामध्ये काम करणं आता मुश्किल आहे। या उद्वेगानं सदरचं राजीनाम्याचं पाऊल उचललं गेलंय। मात्र त्याचबरोबर ज्या जनतेनं निवडून दिलं त्यांच्याशी विश्वासघात केलाय, म्हणूनच माफीचा साक्षीदार बनून सुखदान यांनी नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षांच्या सह सर्वच नगरसेवकांनी ठेकेदारांकडनं 19 महिन्यामध्ये कामाच्या कमिशन पोटी प्रत्येकी 90,000 रुपये घेतल्याचा गौप्यस्फोट केलाय। या सर्वांच्याच राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे। या भ्रष्टाचाराबद्दल शासनानं सर्वांवरती कारवाई करून जागा रिकाम्या कराव्यात, तसेच या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे घेऊन आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर आपला राजीनामा देणार असं देखील त्यांनी यावेळी जाहीर केलंय। आणि त्या मीटिंगमध्ये मी एक मुद्दा ठेवला होता, संविधान ह्या चौकामध्ये आपण संविधान चौक असं नाव द्यावं। पण काही लोकांनी मला एका जणांनीच फक्त सपोर्ट केला आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी विरोध केलाय। पण विरोध का करावा? संविधान तर आपण ते देश आपलं त्याच्यावर चालतं ना, मग संविधानावरती का बरं आपण बोट उठावं किंवा हे करावं? त्याच्यामुळं मी राजीनामा देण्याचं हे करते, घोषणा करत आहे। नेमकं तुम्हाला कुणी विरोध केलाय? सतीश पिंपळे यांनी मला विरोध केला पहिल्यांदा। सतीश पिंपळे म्हणजे त्यांच्या मंडळी आणि इतर नगरसेविका आणि जेवढे 8 नगरसेविका आहेत त्यांनी एकीने सुद्धा मला असं सपोर्ट नाही केला किंवा आता त्या पण महिला आहे आणि संविधानामुळेच त्या खुर्चीवर बसल्या किंवा त्या पदावरती आहेत। संगीता बर्डे सुद्धा त्या अध्यक्षबाई आहेत, त्या संदीप बेळे किंवा मग यांनी मला सपोर्ट न करता सगळ्यांनी विरोध केलाय। त्यामुळे मी राजीनाम्याची घोषणा केली। माझी पत्नी सौ नगरसेविका शालिनी संजय सुखदान आज राजीनामा देण्याची नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची घोषणा करत आहेत। त्या राजीनामा देण्याची 2 मुख्यतः कारणं आहेत। दिनांक 28/8/2018 रोजी एक अजिंठ्यावर विषय घेण्याचा ठराव झाला होता की मुत्ता संकुल येथील चौकाला संविधान चौक हे नाव देण्यात यावे, परंतु त्यावेळेसही विरोध झाला होता, म्हणून मीटिंग 3 महिन्यांनी ठरवली गेली आणि आजही त्या नाव देण्याला विरोध झालेला आहे। याची चीड येऊन सर्व नगरसेवक आम्हाला एक सचिन वडागळे हे नगरसेवक सोडून सगळे जातीवादी वाटले, मनुवादी वाटले। संविधानसारख्या नावाला जर ते विरोध करतात तर या देशात राहण्याचा त्यांना पण नैतिक अधिकार नाही, परंतु या लोकांबरोबर काम करण्याची इच्छा आम्हाला तरी नाही जे जातीवादी मनुवादी असतील। म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या माझ्या मंडळीचा नगरसेवकापदाचा राजीनामा तिच्या स्वयंखुशीनं देण्याचा निर्णय घेत आहोत। दुसरा मुद्दा आणखीन कारण आहेत का इतर नगरसेवक, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। मी हे स्टेटमेंट जाणून बुजून देत आहे, मी पूर्ण होशामध्ये देत आहे की यांनी सर्वांनी माझ्यासह आत्तापर्यंत होणाऱ्या नगरपंचायतच्या कामातून साधारणतः 90,000 रुपये हे ठेकेदाराकडून कमिशन घेतलेलं आहे। मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे, मी सुद्धा ते कमिशन घेतलेलं आहे आणि मी ते कमिशन शाळेला डोनेट केलेलं आहे। 21,000 रुपये एक डोनेट केलेलं आहे, 42,000 रुपये, आणि एका ठिकाणी एक बोर घेऊन त्याच्यावर मोटर बसून दिलेलं आहे। तो पैसा माझ्या घरात माझ्या प्रपंचिक जबाबदारीसाठी 1 रुपयाही न वापरता तो पैसा मी बाहेर वापरलेला आहे। तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये दोषी आहे, मी ते पैसा घेतलेला होता, परंतु माझ्याबरोबर इतर सर्व नगरसेवक, नेवासा नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहेत। प्रशासनाकडे मी मागणी करणार आहे, पुरावे सादर करणार आहे आणि प्रशासनाने माझ्यासह त्यांच्यावरही त्यांच्याकडून ते पद रिक्त करून घ्यावे असं मी जाहीर घोषणा करतो। शंकर नामदे, सी24 तास, निवासा। दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयावरती शिवसेनेनं धडक मोर्चा काढला। या मोर्चामुळे औंढा शहर भगवेमय झालं होतं। दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयावरती शिवसेनेनं धडक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, तालुका प्रमुख अंकुश आहेर, जिल्हा परिषद सदस्य शिरू महाराज, माऊली झटे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत द्यावा, औंढा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, कर्जमुक्त करावं आदी मागण्या घेऊन शेकडोंच्या संख्येनं जनसमुदाय तहसील कार्यालयावरती जाऊन धडकला।
या मोर्चामुळे औंढा शहर भगवेमय झालं होतं. औंढा नागनाथ तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि नेहमीच खंडित विद्युत पुरवठा, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे शिवसेनेनं हा धडक मोर्चा काढलाय. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी शहरामध्ये किरकोळ कारणावरून सलून दुकानामधील 2 जणांनी प्राध्यापकाला केली जबर मारहाण, गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यामधील मालेगाव इथे 10 दिवसांपूर्वी वीज पडून महिलेचा मृत्यू, मात्र अद्यापही शासकीय मदतीचा अभाव. पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटल जवळ पाटील इस्टेटमध्ये अग्नितांडव, 200हून अधिक झोपड्या जळून खाक, महानगरपालिकेच्या वतीनं मदत कार्य सुरू. नेवासाच्या नगरसेविका शालिनी सुखदान यांनी केली राजीनाम्याची घोषणा, तर पती संजय सुखदान यांनी ठेकेदारीचे 90,000चं कमिशन सर्वांनीच घेतल्याचा केलाय गौप्यस्फोट. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.